नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कल पुणे में पुणे एग्रो हैकाथॉन 2026 के समापन समारोह के दौरान जोर देकर कहा कि सरकार 30 जून से पहले किसानों के लिए कर्ज माफी की घोषणा करेगी। कर्ज माफी की प्रक्रिया अंतिम चरण में है और इस सिलसिले में कैबिनेट उप समिति की बैठक भी पूरी हो चुकी है। फडणवीस ने आगे कहा कि कुछ जिलों से अतिरिक्त तकनीकी जानकारी मांगी गई है। ये जानकारी मिलते ही प्रक्रिया पूरी कर अंतिम निर्णय घोषित किया जाएगा। मुख्यमंत्री ने कहा कि राज्य सरकार किसानों को आर्थिक रूप से सक्षम बनाने के लिए प्रतिबद्ध है। कर्ज माफी को लेकर सभी पहलुओं पर गंभीरता से काम किया जा रहा है। उधर बिजली संकट के मुद्दे पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि राज्य में ऊर्जा संकट जैसी कोई स्थिति नहीं है। आवश्यकता से अधिक बिजली उपलब्ध है। हालांकि कुछ क्षेत्रों में तकनीकी खराबी के कारण अस्थायी समस्याएं सामने आ रही हैं। मला अतिशय आनंद आहे की राज्य सरकारचा कृषी विभाग, पुणे जिल्हा परिषद आणि पुण्याचं जिल्हा प्रशासन, आपलं कृषी विद्यापीठ या सगळ्यांनी मिळून एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला। मगाशी मामांनी ज्याचा उल्लेख केला की हा उपक्रम जो सुरू झाला त्याची संकल्पना आमचे दिवंगत सहकारी आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची होती। आणि पहिल्याच सत्रामध्ये ज्यावेळी ही ॲग्री हॅकाथॉन झाली आणि आपले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मला निमंत्रित केलं आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की खूप चांगले मॉडेल्स ॲग्री हॅकाथॉन मध्ये आले आहेत। मी भेट द्यायला आलो, समारोपाला आलो आणि ज्यावेळी हे सगळे मॉडेल्स या ठिकाणी मी बघितले त्यावेळी मी देखील आश्चर्यचकित झालो। इतके सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे या ॲग्री हॅकाथॉन मध्ये करण्यात आले होते। मुळामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, देशामध्ये सदैव आणि सर्वाधिक संकट हे जर कोणावर येत असेल तर ते आमच्या शेती क्षेत्रावर येतं, ते आमच्या शेतकऱ्यांवर येतं। वातावरणाच्या बदलाचा सर्वात जास्त परिणाम आज कुठल्या एका क्षेत्रावर असेल तर ते कृषी क्षेत्र आहे। आणि म्हणून कृषी क्षेत्राला शाश्वत करायचं असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल। एकीकडे आपल्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर ज्याला म्हणतो अशा पद्धतीनं ज्या वस्तू आपण वापरतो, जे श्रम आपण करतो, या प्रत्येक गोष्टीचा जो काही उपयोग आहे हा आपल्याला कमीत कमी कसा करता येईल, जे इनपुट्स आहेत कमी उपयोग करून महत्तम फायदा कसा घेता येईल, कमीत कमी श्रमात आम्हाला जास्तीत जास्त आउटपुट कसं घेता येईल, अशा पद्धतीचा विचार हा कृषी क्षेत्रात करणं गरजेचं आहे। पाण्याचं व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन असेल, हार्वेस्टिंग असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रज्ञान आल्याशिवाय शेती क्षेत्रातलं संकट आम्ही संपवू शकत नाही। आणि म्हणूनच आज अशा प्रकारच्या ॲग्री हॅकाथॉनच्या माध्यमातून इतक्या चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याला कृषीच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। यावर्षी देखील जवळपास मला सांगण्यात आलं 1290 एंट्रीज देशभरातनं या ठिकाणी आल्या होत्या। खरं तर हे पुणे ॲग्री हॅकाथॉन आहे, पण देशभरातनं इथे चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान येत आहे। त्यामुळे सूरजनी आणि डुडींनी जी मागणी केलेली आहे पहिलेच, आणि माननीय आमच्या कृषी मंत्र्यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे, तर पहिली घोषणा ही करतो की पुढच्या वर्षीपासनं हे पुणे ॲग्री हॅकाथॉन असणार नाही, हे महाराष्ट्र ॲग्री हॅकाथॉन म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या लेवलवर
हे ॲग्री हॅकॅथॉन होईल आणि या हॅकॅथॉनमध्ये जो एक सर्वोत्तम पुरस्कार असेल तो माननीय अजितदादा पवार यांच्या नावाने दिला जाईल, ही देखील या ठिकाणी मी घोषणा करतो. आज आपण बघितलं की जे आपलं पहिलं ॲग्री हॅकॅथॉन झालं त्याच्यामध्ये शेवटी लोकांनी जे संशोधन केलंय ते या ठिकाणी ते मांडतात. मांडल्यानंतर जे संशोधन हे स्केलेबल आहे, मार्केटेबल आहे, ज्याचा कमर्शियल उपयोग होऊ शकतो, म्हणजे जे प्रॉडक्ट म्हणून शेतकऱ्यांच्या उपयोगात येऊ शकतं, अशा प्रकारचं संशोधन हे आपण त्या ठिकाणी त्यांना मदत करतो आणि मदत करून एका स्टार्टअपच्या रूपामध्ये त्यांना प्रोडक्शनमध्ये जाता येईल आणि ते मार्केटेबल करता येईल अशा पद्धतीची मदत आपण त्यांना करतो. मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये 4 उत्पादनाचं व्यावसायिक उत्पादन हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही यशस्वीता या ॲग्री हॅकॅथॉनची आहे की मागच्या वर्षी निवडलेल्यांपैकी 4 उत्पादनं आता शेतकऱ्यांना कमर्शियली उपलब्ध आहेत. 8 अजून त्याच टप्प्यामध्ये आहेत आणि 12 नवकल्पना अशा आहेत की ज्याला कृषी विद्यापीठाने त्याचं प्रमाणीकरण केलेलं आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये त्याही अशा पद्धतीनं स्केलेबल होतील आणि कमर्शियली आपल्याला उपलब्ध होतील.